आपण एक जेडीयूने एक ट्विट केलंय, आपण ते पाहूया. जनता दल युनाइटेडने एक ट्विट केलंय. बस कुछ घंटों का इंतजार, सुशासन की सरकार. निकालाआधी जेडीयूने हे महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे. बघा, संयुक्त जनता दल सरकारचं ट्विट आहे. पुन्हा आमचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. दीपाजी, मी तुमच्याकडे येतो. बघा, अजूनही जनता दल युनायटेडला वाटतंय की आपलं पुन्हा एकदा सरकार येईल आणि नितीश कुमारांवर पुन्हा एकदा बिहारचे मतदार विश्वास दर्शवतील आणि पुन्हा ते सत्तेत येतील. अलीकडच्या काळामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसत नाहीये. हे महाराष्ट्राच्या निवडणुकीतही आपण पाहिलं आहे, मध्य प्रदेशमध्ये देखील पाहिलं आहे आणि त्याच्यामुळे देखील हा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आपण सतत सत्तेत असतानाही याचा फटका बसत नाहीये. तर त्याच्यामुळे देखील नितीश कुमारांना हा कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि दुसरं असं की जसं आपण म्हणालो 10,000 रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये देण्यात आले, तर त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की उत्तम व्यवसाय करणाऱ्या, म्हणजे ह्या 10,000चा फायदा घेऊन उत्तम व्यवसाय करणाऱ्यांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि तर त्याचं देखील आकर्षण हे कायम आहे आणि हा कॉन्फिडन्स जो आलेला आहे. तर ह्या ज्या प्री प्लॅन स्कीम केलेल्या आहेत आणि जवळपास 30,000 कोटी रुपये NDAने या निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारच्या योजनांमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यातून हा आत्मविश्वास आला असेल तर ते ट्विट काही चुकीचं नाही आहे.